नमस्कार, मी बनवलेत आज डिंकाचे लाडू आणि हे डिंकाचे लाडू अतिशय पौष्टिक आहेत। आपल्या शरीराला थंडीमध्ये ऊर्जेची गरज असते। ही ऊर्जा आपल्याला या लाडूमधून नक्कीच मिळेल, कारण की या लाडूमध्ये अतिशय पौष्टिक असे पदार्थ टाकलेले आहेत आणि साजूक तुपातले हे लाडू आहेत। खायला अतिशय चविष्ट आहेत आणि खुसखुशीत झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता, कोणीही खाऊ शकतं, लहानांपासून मोठ्यापर्यंत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अगदी छोटासाच आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा नक्कीच लाडू बनवाल। आणि हे आहे डिंकाच्या लाडूसाठी घेतलेले साहित्य। याचं प्रमाण तुम्हाला बनवते वेळेस सांगणारच आहे, पण पूर्वतयारी करायची म्हणजे इथे मी खोबरं कापून घेतलेलं आहे, त्यानंतर गूळ हा बारीक कापून घेतलेला आहे अशा पद्धतीने। आणि महत्त्वाचं म्हणजे खारीक वापरण्याऐवजी मी इथे खारीकची पावडर वापरलेली आहे, कारण की प्रत्येक वेळेस माझं मिक्सरचं भांडं तुटतं, म्हणून मी ह्यावेळेस खारीक पावडरच वापरलेली आहे। गॅस चालू केलेला आहे आणि मस्त अशी जाड बुडाची कढई ठेवली। त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला तीळ भाजून घ्यायचे आहेत। इथे मी 50 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत। सुरुवातीलाच कढई अगदी घाण होऊ नये त्यासाठी इथे मी सुके पदार्थ अगोदर भाजून घेते। इथे मी तीळ टाकलेले आहेत आणि तीळ हे आपल्याला मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे। हे तीळ खास करून थंडीमध्ये जास्त खाल्ले जातात, कारण की त्यामुळे हाडे मजबूत होतात, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतं आणि हृदयासाठी सुद्धा चांगले असते। पचनशक्ती सुधारते आणि आपल्या शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते, त्यामुळे हे तीळ अतिशय पौष्टिक आहेत। तीळ भाजून झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला दुसरा प्रकार भाजायचा आहे, तो म्हणजे आहे खसखस। आणि खसखस सुद्धा खूप पौष्टिक असते, तुम्हाला माहीत असेल। इथे आपण खसखस 15 ग्राम घेतलेली आहे आणि प्रमाण जरी थोडंसं असलं तरी याचे गुणधर्म खूप आहेत, कारण की याने झोप चांगली लागते, नैसर्गिक ताणतणाव जे असतात ते कमी होतात, त्यामुळे मन शांत होते, झोप चांगली लागते आणि पचनसुद्धा सुधारते। त्वचासाठी केसासाठी उपयुक्त आहे, त्यामुळे खसखस पौष्टिक आहेच। ही सुद्धा भाजून झालेली आहे, याला काढून ठेवायचे। त्यानंतर आपला दुसरा सुका जो पदार्थ आहे तो आहे हे आळीव, याला अस्सल बी सुद्धा म्हटलं जातं। अशा पद्धतीचं असतं हे, अतिशय पौष्टिक आहे हे आणि हे लाडूमध्ये खास वापरलं जातं, खास करून थंडीमध्ये सुद्धा, मेथीच्या लाडूमध्ये सुद्धा वापरतात आणि आपण डिंका लाडूमध्ये सुद्धा हे वापरतोय। हे जे आळीव आहे त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाढते, ताकद वाढते, कॅल्शियम वाढण्यासाठी अतिशय चांगलं आहे, केसांसाठी व त्वचेसाठी सुद्धा चांगलं आहे, रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते। त्यामुळे आपल्या आहारामध्ये असे पदार्थ असणं गरजेचं असतं। आणि जेव्हा आपण ह्या बिया भाजतो तेव्हा तडतडल्या की त्याचा वास सुटतो आणि तेव्हा समजायचं की आपला हा पदार्थ भाजलेला आहे। आणि आळीवसुद्धा आपलं भाजले, तर यालासुद्धा काढून घेऊयात। भाजल्यानंतर हे सर्व जिन्नस मी एकत्रच केलेले आहेत। त्यानंतरचा पदार्थ आहे तो म्हणजे वॉटरमेलन सीड्स, म्हणजेच कलिंगडाच्या बिया, आणि ह्यासुद्धा आपल्याला मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत। आणि यामुळे आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात ते बॅलन्स करण्याचं काम ह्या करत असतात। शक्यतो आपण ह्या खात नाही, पण अशा लाडूच्या निमित्तानं का होईना पण आपण आहारामध्ये याचा समावेश केला पाहिजे। आणि ह्यासुद्धा थोड्याशाच भाजून घ्यायच्यात, कारण की आपल्याला ह्या जाडसर खूप असल्यामुळे वाटून घ्यायच्या आहेत। काजू बदामचे जाडसर तुकडे कापून न घेता इथे मी काजू आणि बदाम हे मोजून घेतलेले आहेत 50-50 ग्रॅम, आणि त्यानंतर हे वेगवेगळे वाटलेले आहेत आणि एकत्र करून ही पावडर भाजलेली आहे। आणि हे कोणी कोणी कच्चंही टाकतं, पण थोडंसं भाजल्यानंतर लाडू आपले टिकतात, त्यामुळे थोडंसं हे भाजून घ्यायचं, जास्त वेळ याला भाजायची गरज नाही। काजू आणि बदामाला आपण सुकामेवा म्हणतो आणि हा सुकामेवा आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचा असतो। काजू हे हृदयासाठी चांगले असतात, हाडे मजबूत होतात, त्वचा केसांसाठी उपयुक्त असतात, मेंदूसाठी सुद्धा उपयुक्त असतात। आणि बदामामुळे स्मरणशक्ती वाढते, हृदयासाठी चांगले असते, हाडे मजबूत होतात, पचन सुधारते, त्यामुळे दोन्ही पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत। आणि हे भाजून झाल्यानंतर आपल्याला आता गव्हाचं पीठ भाजायचं आहे, तर त्यासाठी इथे मी 50 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। तूप माझ्याकडे थोडंसं जास्त असल्यामुळे मी घेतले आणि इथे पूर्ण आपल्या लाडूला 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो तूप लागलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि हे आपल्याला मस्त लालसर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। जास्त पिठाचा वापर केलेला नाही, कारण की डिंकाच्या लाडूमध्ये जास्त गव्हाचं पीठ वापरलं जात नाही, मेथीच्या लाडूमध्ये वापरलं जातं, त्यामुळे यामध्ये थोडंसंच वापरलं आहे। आणि इथे मस्त असं 10 मिनिट मला लागलेले आहेत हे चांगलं पीठ भाजायला। आणि हे पीठ भाजल्यानंतर आपल्याला हे सुद्धा काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला खोबरं वाटायचं आहे। शक्यतो खोबऱ्याचा किस न वापरता अशा पद्धतीने खोबरं तुम्ही वापरा। किसून जर किसायला त्रास होत असेल तर अशा पद्धतीने तुकडे करून मिक्सरमध्ये वाटायचे आणि त्यानंतर भाजून आपल्याला लाडूसाठी वापरता येतं। मी अशाच पद्धतीने करते, जेणेकरून किसायला वेळ पण जाणार नाही आणि हात पण दुखणार नाही आणि खोबरेसुद्धा आपलं अशा पद्धतीने वापरता येईल। पीठ भाजून झालेलं आहे, त्यानंतर हे काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला खोबरेसुद्धा भाजायचे। खोबरं हे मंद आचेवर भाजायचं, जेणेकरून खरपूस असं भाजलं जाईल आणि खोबऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला
बरेच पौष्टिक पदार्थ बघायला मिळतील। हे मेंदूसाठी चांगलं असतं, ऊर्जासुद्धा यामुळे आपल्या शरीराला मिळते। त्यानंतर पचनसुद्धा सुधारते आणि हृदयासाठी सुद्धा चांगलं असतं हे खोबरं, त्यामुळे खोबरेसुद्धा आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेच। आणि हे सुद्धा आपल्याला लालसर असं भाजून घ्यायचे, खमंग वास सुटेपर्यंत अशा पद्धतीने। कधीही खोबरं भाजताना हे मंद आचेवरच भाजायचं, कारण पटकन ते करपलं जातं अशा पद्धतीने। आणि आपलं खोबरंसुद्धा झालेलं आहे, हे लगेच काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला दुसरा जो पदार्थ आहे तो भाजून घ्यायचा आहे, पण त्या अगोदर कढई खूप खराब झालेली आहे आणि यामध्येच काही टाकलं तर ते सुद्धा करपू शकतं। तर तुमच्याकडे एखादा कपडा असेल तर त्याने ही कढई लगेच पुसून घ्यायची, किंवा टिश्यू पेपर जर असेल तर अशा पद्धतीने ही कढई साफ करून घ्यायची, जेणेकरून पुढचा पदार्थसुद्धा चांगला भाजला जाईल। आणि खारीक पावडर आपण भाजून घेतो आहे, इथं 200 ग्राम मी खारीक पावडर घेतलेली आहे। खारीक पावडरसुद्धा मंद आचेवरच भाजलेली आहे, कारण ही सुद्धा तळाशी पटकन लागते म्हणून। त्यानंतर थोडंसं तूप टाकले, त्यामुळे थोडासा ओलसरपणा याला येतो आणि चांगलं भाजलं जाईल अशा पद्धतीने। आता ही सुद्धा आपण काढून घेऊयात। आता आपला शेवटचा जो पदार्थ आहे तो म्हणजे डिंक, आणि आपण या डिंकाचेच लाडू बनवतो आहे। आणि इथे आपण साधारणतः 100 ग्रॅम डिंक वापरलेला आहे। आणि डिंक हा आपला डायरेक्ट मिक्सरला वाटून घ्यायचा नाही, तर आपल्याला तो तळून घ्यायचा। तर त्यासाठी तूप टाकायचं सुरुवातीला, तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये डिंक टाकून तळून घ्यायचे। त्या अगोदर ही कढईसुद्धा मी साफ करून घेतलेली आहे, त्यामुळे तुपामध्ये हे मिश्रण करपणार नाही। आणि इथे आपल्याला हे मनुके आणि ज्या कलिंगडाच्या बिया आहेत त्या जरा अशा जाडसर असल्यामुळे हे दोन्ही मी वाटून घेतलेलं आहे, आणि हे मिश्रण मी आपल्या तयार मिश्रणामध्ये मिक्स केले। आपण या पूर्ण लाडूला 1/2 किलो तूप वापरलेलं आहे। या अगोदर आपण पीठ भाजण्यासाठी 50 ग्रॅम वापरलेलं आहे, आणि इथे मी 150 ग्रॅम टाकले। त्यानंतर 50 ग्रॅम जे शिल्लक राहिलेलं आहे ते डिंक तळल्यानंतर उरलेलं मी पूर्ण टाकलं। आणि लाडूचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे डिंक, आणि खास करून हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू खाल्ले जातात। हा डिंक खूप पौष्टिक असतो शरीराला, यामुळे हाडे आणि सांधेसुद्धा मजबूत होतात आणि ऊर्जा आपल्या शरीराला खूप जास्त मिळते। त्यामुळे डिंकाचे लाडू खास करून हिवाळ्यामध्ये खाल्ले जातात। आणि अशा पद्धतीने डिंक तळून घेतलेला आहे, आणि हा थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेतला आहे। तुम्हाला जर जास्त जाडसर हवा असेल तर तुम्ही एखाद्या ग्लासच्या वाटीच्या साहाय्याने सुद्धा याला बारीक करू शकता। आणि या राहिलेल्या तुपामध्येच आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे। गुळाचा पाक करायचा नाही, तर गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे, जेणेकरून लाडू खुसखुशीत होतील। आणि जर गुळाचा जास्त पाक केला तार येईपर्यंत लाडूसुद्धा वळायला त्रास होतो आणि लाडू अगदी कडक होतात। त्यामुळे गूळ फक्त वितळूनच घ्यायचा आहे। थोडंसं आपलं 50 ग्रॅम तूप राहिले तर ते सुद्धा यामध्ये टाकायचे, आणि जवळजवळ आपल्याला इथे 250 ग्रॅम तूप लागलेलं आहे, म्हणजे 1/2 किलो तूप लागले। गुळामुळे रक्त शुद्ध होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। त्यानंतर सर्दी आणि खोकल्यासाठी सुद्धा गूळ चांगला असतो, त्यामुळे थंडीमध्ये गूळ हा आपल्या शरीरासाठी चांगला आहेच। गूळ अशा पद्धतीने 5 मिनिटात आपला वितळला जातो, आणि गूळ चांगला वितळला की आपल्याला हे मिश्रण जे आहे आपण जे सर्व भाजून घेतलेलं आहे ते यामध्ये मिक्स करायचं आहे, आणि हलवून आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत। मध्ये मध्ये थोडंसं हलवायचं, जेणेकरून हे मिश्रण तळाशी लागणार नाही। कढई ही जाडबुडाची असल्यामुळे लाडू पूर्ण वळेपर्यंत मिश्रण आपलं गरमच राहिलं होतं। जास्त जर आपण पाक कडक केला तर लाडूसुद्धा आपले कडक होतात आणि वळायलासुद्धा अतिशय चटके बसतात। त्यामुळे फक्त गूळ आपल्याला वितळूनच घ्यायचं आहे। लाडूला चव येण्यासाठी थोडंसं जायफळ मी किसून घालते, तुम्हाला आवडत असेल तर घाला। आणि वेलची पूड थोडीशी टाकलेली आहे, साधारणतः अर्धा चमचा। आणि इथे परत एकदा मिक्स करायचं आहे, आणि आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत याची। आता याला थोडंसं बाजूला घेऊयात आपण, आणि पटापट लाडू याचे वळून घेऊयात अशा पद्धतीने। थोडासा चटका बसतो कारण की हे मिश्रण गरम असतं, पण अशा पद्धतीने तुम्ही पटापट लाडू जर वळले तर चटके कमी बसतील आणि लाडूसुद्धा आपले तयार होतील। आणि खूप सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने पूर्ण लाडू बनवून घ्यायचे, आणि थंड झाल्यानंतर आपल्याला एका डब्यामध्ये बंद करून ठेवायचे। अगदी महिनाभर टिकणारे साजूक तुपातले लाडू आपले तयार आहेत। आजचे हे डिंकाचे लाडू तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच करा। त्या शेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल। चला तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत, केकसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।